हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड ईयरबुक 2024ची सिरीज चालू आहे आपली आणि ही सिरीज कंटिन्यू चालू आहे. जर प्रथमतः तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला भेट देत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर सिम्प्लिफाईड ईयरबुक 2024 अतिशय महत्त्वपूर्ण बुक आहे. या बुकच्या बाहेर करंट अफेअर जाणारच नाही, तर हे बुक फॉलो करा. आणि याच बुकची आपण सिरीज, जर तुमच्याजवळ बुक नसेल तर ही कंप्लीट बुक सिरीज जी काय आपण चालवलेली आहे. तर हे या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन सिम्प्लिफाईड ईयरबुक 2024 सर्च केल्यानंतर तुम्हाला ते अवेलेबल होईल. तर बघा, आता आजची जी काही आपण मागील आधीच्या व्हिडिओमध्ये विज्ञानच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरण आणि कृषीबद्दल आपण न्यूज बघितल्या. आता आपण नेक्स्ट टॉपिककडे आलो आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जी आहे चालू घडामोडी, अतिशय महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. म्हणजे विज्ञानाच्या बाबतीत आपल्याला एक ना एक तरी प्रश्न आपल्याला करंट अफेअरच्या बाबतीत दिसतो. ही न्यूज जर बघितली तर आपण या सिरीजमध्ये न्यूज अशा पद्धतीने तयार करत आहे, जास्तीत जास्त जे काही न्यूज आहेत आणि त्या न्यूजमधील जे काही अनयुज्युअल जे काही डाटा आहे ते डाटा आपल्याला गरजेचा नसतो. मग त्या न्यूजमधून आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न जिथून तयार होतात तीच माहिती आपल्याला घेणं आवश्यक आहे. तर स्टार्ट टू एंड CERT इन जे काय आहे RTI ॲक्ट 2005चा कायदा यानुसार राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे. म्हणजेच कोणतीही तुमची गव्हर्नमेंटची संस्था असेल, जी संस्था प्रायव्हेट असेल, त्या संस्थेमध्ये काय होत आहे नेमकं हे तुम्हाला बघण्याची, म्हणजेच एक भारताचा नागरिक असल्यामुळे ते त्यामध्ये जी काही माहिती आपल्याला जर हवी असेल त्या संस्थेबद्दल तर आपल्याला ते RTIच्या थ्रू आपण घेऊ शकतो. जे काही राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, त्याला माहितीचा अधिकार म्हटलं जातं. 5चा RTI कायदा आहे. मग या RTI ॲक्टच्या कक्षेमध्ये जे काही संस्था आहेत हे गव्हर्नमेंट काही जे काही या कक्षेमध्ये अनुसूची 2मध्ये आहेत, दुसऱ्या अनुसूचीमध्ये त्यांची माहिती गव्हर्नमेंट आपल्याला देऊ शकत नाही, कारण की ती प्रायव्हेट असते. मग या कक्षेमध्ये आता संगणक आपत्कालीन जे काही प्रतिसाद दल आहे, म्हणजे CERT इन हिचा समावेश केलेला आहे. कशा RTIची जे काही कक्षेमध्ये सूची 2मध्ये असलेल्या जे काही संस्था आहे यांची माहिती आपण मागू शकत नाही. मग ही आता CERTला पण यामध्ये ॲड केलेलं आहे, जी की या CERTबद्दल आपण माहिती मागू शकत नाही. संगणक आपत्कालीन प्रतिसाद दल, बस एवढीच न्यूज आहे. तर RTI कक्षेच्या बाहेर तिला वगळलेलं आहे. तर आता CERT ही 27वी कंपनी आहे जिच्याबद्दल आपण आता माहिती मागू शकणार नाही. त्यामध्ये इंटेलिजन्स ब्युरो, संशोधन आणि विश्लेषण शाखा, अंमलबजावणी संचालनालय आणि राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था यासारख्या संस्थांचा समावेश आहे. तर हे महत्त्वाची न्यूज होती, लक्षात ठेवा. तर 2016मध्ये स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडला पण सूट देण्यात आलेली आहे RTIच्या एका दुसऱ्या शेड्यूलपासून. ही शेवटची सुधारणा होती 2016मध्ये केलेली त्यामध्ये. तर आता CERTबद्दल जर बघितलं मग काय आहे, तर इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आहे, जे की इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्य करते आणि स्थापना 19 जानेवारी 2004, IT कायदा 2000चा आणि मुख्यालय नवी दिल्ली येथे. हॅकिंग आणि फिशिंगसारखे जे काही सायबर सुरक्षा आहे याबद्दल जे काही धोके सामोरे जावं लागते त्यासाठी ही कार्य करते हॅकिंगच्याबद्दल. तर पुढील न्यूज बघूया आपण. मेंदू खाणारा अमिबा म्हटल्या जाते. आता ही इंटरेस्टिंग न्यूज आहे आणि परीक्षेमध्ये अशा न्यूज येण्याची संभावना जास्त असते. केरळमधील अलापुंजा जिल्ह्यात 15 वर्षाच्या मुलाला एक जे काय आहे निग्लेरिया फॉलेरी जी काय आहे, किंवा त्यालाच काय म्हटलं जाते, मेंदू खाणारा अमिबा, या दुर्मिळ संसर्गामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. तर निग्लेरिया फॉलेरी हा सामान्यतः मेंदू खाणारा अमिबा असं म्हटलं जातं, त्याला ब्रेन इटिंग अमिबा. मग हा अमिबा जर बघितलं तर साधी सिंपल न्यूज येते. मेंदू खाणारा अमिबा नुकतेच कोणत्या राज्यामध्ये आढळून आला? काय, हा तलाव आणि गरम पाण्यात झरे या उबदार गोड्या पाण्याच्या वातावरणामध्ये हा एकपेशीय सजीव राहतो. तर अमिबा हा एकपेशीय सजीव आहे, पण तो उबदार पाण्यामध्ये जास्त थंडीच्या ठिकाणी आढळत नाही. जवळपास सूक्ष्मदर्शकानेच आपण याला बघू शकतो. 46 डिग्रीच्या सेल्सिअस जवळपास तापमानात हा जिवंत राहू शकतो. जास्त थंडीच्या ठिकाणी आढळत नाही. तर निग्लेरिया हे केवळ निग्लेरिया कॉलरी जी आहे ही प्रजाती, या प्रजातीपासूनच मानवाला संक्रमित होते. जर महत्त्वाचा पॉईंट जर म्हटलं तर हा आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकत नाही, म्हणजे पसरत नाही. व्यक्ती टू जे काही पर्सन टू पर्सन पसरत नाही. तर ॲडलेड चिल्ड्रन्स जे काही हॉस्पिटल आहे यामधील जे काही ऑस्ट्रेलियन पॅथॉलॉजिस्ट होते, या पॅथॉलॉजिस्टच्या नावावरून माल्कन फॉलर याचे नाव देण्यात आले या जीवाला. तर आता जर बघितलं आपण, अमिबा काय करतो, नाकातून शरीरात प्रवेश करतो आणि या मेंदूमध्ये जातो आणि प्रायमरी ॲमेबिक जे काय आहे मेनिग्नोनेसी फॅटिलिस जे काय आहे पाम किंवा त्याला निग्लेरियासिस म्हणून ओळखले जाते, हा
एक गंभीर सामान्यतः घातक मेंदू संसर्ग आहे. तर यामध्ये काही जर बघितलं लक्षण जर बघितले आपण तर डोकेदुखी, ताप, उलट्या, भास होणे, त्यासोबत जर बघितलं तोंडाची चव जाणे, मान आखडणे, त्यासोबत अंधू येणे दृष्टीस, ह्या प्रकारचे त्याचे काही लक्षणं आहेत. मग आता जर बघितलं आपण ह्या सार्वजनिक ठिकाणी जसे स्विमिंग पूल, वॉटर पार्क अशा ठिकाणी देखभाल व्यवस्थितरित्या केली नाही त्यांची तर हा आढळून येतो. जर खारट परिस्थितीमध्ये तो जगू शकत नाही, म्हणून समुद्रामध्ये हा प्राणी आढळत नाही, म्हणजे हा जे काही एकपेशीय अमिबा आहे हा आढळत नाही समुद्रामध्ये. मग 97% हे जे काही मृत्यूचा दर एका संसर्ग झाल्यानंतर होतो, म्हणजे जिवंत राहण्याची पॉसिबिलिटी शक्यता फारच कमी आहे. तर कुठे सापडला होता पहिल्यांदा? ऑस्ट्रेलियामध्ये 1965मध्ये. आता महत्त्वाचे पॉईंट आपण मी हायलाईट केले, तेवढेच पॉईंट वाचा. लिम्फॅटिक फ्लेरेसिस. लिम्फॅटिक फ्लेरेसिस जर बघितलं तर या रोगाचं काय, या रोगाचं निर्मूलन होणार आहे असं सांगितलेलं आहे. साधं सिंपल भाषेमध्ये जर सांगतो म्हटलं या न्यूजमध्ये, तर जे काही केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय जे काही मनसुख मांडविया यांनी काय म्हटलं, जे की फ्लेरेसिस जे काय आहे, लिम्फॅटिक फ्लेरेसिस याचे निर्मूलन करायचे आहे. जे टार्गेट होतं जागतिक लक्ष हे 3 वर्षाआधीच त्यांनी पूर्ण करणार आहे आपण फ्लेरेसिसचे निर्मूलन. कधी? 2027पर्यंत याचे निर्मूलन करणार आहे. म्हणजे 2030पर्यंत टार्गेट होतं, पण 2027पर्यंतच करायचं. लिम्फॅटिक फ्लेरेसिस लक्षात ठेवा. पुढे न्यूज बघूया आपण. ब्लड इन प्रकारचं जे काही प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म जे काही blood.in ने काय रुग्णालय आणि रक्तपेढीसाठी जे काय आहे, आता सपोज जर बघितलं कोणाला रक्त लागत असेल तर आपल्या नेटवर्कमध्ये जे काही रुग्णालय आहे, या रुग्णालयामध्ये रक्ताचे जे काही आहे, ज्या व्यक्तीला रक्त लागत असेल, ए पॉझिटिव्ह असो, ओ पॉझिटिव्ह असो, ते सर्च करून प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून देईल. या कार्यक्षमतेसाठी हे प्लॅटफॉर्म चालू केलेलं आहे. मग त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे ब्लड. तर पहिले टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स. आता उत्तर प्रदेश सरकारने काय केलं, IIT रुडकीच्या माध्यमातून पहिले टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्याची घोषणा केली. आता केंद्राअंतर्गत या 5G आणि 6G तंत्रज्ञानाला पण विकासासाठी पण योगदान मिळेल. मग काय महत्त्वाचं आहे, पहिली टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स जर म्हटलं तर उत्तर प्रदेश सरकारने IIT रुडकीच्या माध्यमातून विकसित केलेले आहे. तर मॅबेला लस. आता मॅबेला लस कशासाठी आहे? मग आता मॅबेला लस जर बघितलं, आता कोणी केली, काय केली ते महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा महत्त्वाचं आहे की कोणत्या रोगावर आहे. तर मॅबेला लस जर बघितलं आपण तर गोवर आणि रुबेला या लसीचे अनावरण केलेले आहे. कोणी केलेले आहे? मग जी की कंपनी आहे इंडियन इम्युलॉजिकल जे की लिमिटेड आहे, या कंपनीने हे अनावरण केलेले आहे. कशासाठी? तर मॅबेला लस हे रुबेला आणि गोवरसाठी दिली जाते. या लस जर बघितलं तर हे इंजेक्टेबल आहे. जसं की आपण पोलिओची लस आहे, आपल्याला 2 टाईपची आहे, म्हणजे तोंडावाटे पण दिली जाते आणि इंजेक्शन वाटे पण दिली जाते. तर ही लस अशा पद्धतीची की 2 डोसमध्ये ही इंजेक्टेबल लस आहे मॅबेला. पहिला डोस जर बघितला आपण 9व्या महिन्यात दिल्या जाते मुलाला, आणि दुसरा डोस जर बघितलं 16 ते 24 महिने द्यावा लागतो. तर हे मॅबेला लस लक्षात ठेवा गोवर आणि रुबेलासाठी. टॅटलम धातूचा शोध. आता टॅटलम धातूचा शोध कुठे लागला? मग IIT रोपरच्या संशोधकांनी जे पथक होतं, पंजाबमधील सतलज नदी आहे, या सतलज नदीच्या मधील जी काही वाळू आहे, त्या वाळूमध्ये इलेक्ट्रॉनिक घटक निर्मितीमध्ये जे काही वापरला जाणारा टॅटलम हा धातू, नवीन दुर्मिळ धातू शोधून काढलेला आहे. हा धातू गंज प्रतिरोधक आहे, म्हणजे याला गंज लागत नाही सहसा, आणि राखाडी आणि जड आणि टणक आहे धातू. एवढं लक्षात ठेवा. टॅटलम हा नवीन धातू शोधण्यात आला. कुठे? सतलज, पंजाबमधील सतलज नदीच्या वाळूमध्ये. बिरबल चॅटबॉट. आता चंदीगड स्मार्ट सिटी लिमिटेड मुख्य कार्यकारी अधिकारी जे काय अनिंदिता मित्रा, हे महत्त्वाचं नाही, या माध्यमातून चंदीगड स्मार्ट सिटी आहे, त्यामुळे लोकांना प्रत्येक गोष्टीची माहिती मिळावी, सेवा मिळाव्या, त्यासाठी वन स्टॉप प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी BAL हे कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजेच काय, बिरबल चॅटबॉट हे कृत्रिम बुद्धिमत्ता हे काय सुरू केलेले आहे त्यांनी, हे आपलं प्लॅटफॉर्म बिरबल चॅटबॉट. कुणी? चंदीगड स्मार्ट सिटी यांच्याकडून. तर जगातील पहिली रोबोट CEO. आता पोलंडच्या जे काही हॅन्सन रोबोटिक्स आणि डिक्टेडॉर कंपनी आहे, या कंपनीने मिका नावाची जगातील पहिली ह्युमॅनॉइड जी काय रोबोट CEO म्हणून नेमणूक केलेली आहे. कशासाठी? तर प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या यासाठी अद्वितीय मूल्याचं मिश्रण करून हे अभिनव प्रकल्पाचे जे काय उद्दिष्ट आहे, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मशीन लर्निंगमध्ये जास्तीत जास्त योगदान असणं, यासाठी हे जगातील पहिली ह्युमॅनॉइड रोबोट CEO म्हणून नेमणूक केलेली आहे. आता हॅन्सन रोबोटिक्स या हाँगकाँग स्थित अभियांत्रिक आणि रोबोटिक्स
कंपनीने तिची निर्मिती केलेली आहे. तर जगातील पहिल्या कायदेशीर नागरिकत्व मिळालं दिलं काय UAE या देशाचं. हे कोण आहे मग रोबोट? तर सोफिया नावाची रोबोट आहे. हिला कायदेशीर नागरिकत्व मिळालेले UAEचं. तर हे रोबोट सोफिया पण हॅन्सन रोबोटिक्स या कंपनीनेच तयार केलेली आहे आणि ही पण जगातील पहिली रोबोट CEO म्हणून मिकाची पण निर्मिती हॅन्सन रोबोटिक्स कंपनीने, जी की हाँगकाँगमध्ये स्थित आहे. तर लक्षात ठेवा, जगातील पहिली रोबोट CEO जर म्हटलं तर मिका आणि जगातील पहिली कायदेशीर नागरिकत्व प्राप्त करणारी UAE तर पहिली जर म्हटलं तर सोफिया. आता चिकनगुनियासाठी जगातील पहिली लस कोणी काढलेली आहे? अमेरिकेने चिकनगुनियासाठी जगातील पहिली लसीला मान्यता दिलेली आहे. मग फ्रेंच बायोटेक कंपनी व्हॅल्वेने काय केलं? तयार केलेली आहे लस. या लसीचं नाव आहे एक्सचिक नाव दिलेलं आहे लसीला. हे चिकनगुनियाच्या विषाणू प्रामुख्याने संक्रमित होणार डासापासून होतो चिकनगुनिया, त्यासाठी मानवामध्ये पसरतो. म्हणून अमेरिकेने ही चिकनगुनियासाठी काय जगातील पहिली लस केलेली आहे, जे काय एक्सचिक लस नाव लक्षात ठेवा चिकनगुनियासाठी. बाकी लक्षात ठेवलं नाही तरी चालेल आपलं. पुढील न्यूज बघूया आपण. डिजिटल जाहीर धोरण हे तुम्हीच वाचा, मला इम्पॉर्टंट वाटलं नाही. इनोव्हेशन लॅब हे पण तुम्ही बंगळुरूमध्येच तयार केलेले आहे. इनोव्हेशन लॅब म्हणजे नवीन प्रकारचे जे काही टेक्नॉलॉजीच्या बाबतीत इनोव्हेशन करण्यासाठी लोकांना त्यामध्ये खुली परवानगी देणे, यासाठी इनोव्हेशन लॅब सुरू केलेली आहे. कुठे? बेंगळुरूमध्ये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरक्षा संस्था. आता ब्रिटनमधील 2 दिवसीय आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी काय शिखर परिषद भरली होती ब्रिटनमध्ये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी काय आहे शिखर परिषद भरली होती ब्रिटनमध्ये. मग काय झालं या शिखर परिषदेत? जगातील पहिली आर्टिफिशियल सुरक्षा संस्थेच्या स्थापनेचा जे काय समारोप तिथे केलेला आहे. मग जगामध्ये कुठेतरी आपल्याला आर्टिफिशियल सुरक्षेच्या बाबतीत संस्था असावी हे स्थापन करण्यासाठी या परिषदेमध्ये समारोप केलेला आहे. मग आर्टिफिशियल सिक्युरिटी इन्स्टिट्यूट ही G7 देशातील पहिली टास्क फोर्स बनली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आता होत आहे, त्याबद्दल सुरक्षेच्या बाबतीत जी की चिंता व्यक्त करून त्यांनी या शिखर परिषदेमध्ये जगातील आर्टिफिशियल सुरक्षा संस्थेची स्थापना करण्याचं काय सांगितलेलं आहे. थ्रॉटल एरोस्पेस. आता थ्रॉटल एरोस्पेस काय आहे? थ्रॉटल एरोस्पेस जी की सिस्टीमला ड्रोन निर्मितीसाठी जी काय नागरी विमान वाहतूक महासंचालनालय DGCAने एक परवानगी दिली आहे, म्हणजे सर्टिफिकेशन दिले आहे. कोणाला? थ्रॉटल एरोस्पेस. काय बनवते? ड्रोन बनवते. मग या ड्रोन निर्मितीसाठी जे काय आहे हे भारतातील पहिलीच आता कंपनी ठरली आहे, जिला DGCAने परवानगी दिली आहे ड्रोन निर्मितीसाठी. पहिली आर्टिफिशियल सेफ्टी समिट. आता ब्रिटनमधील जगातील पहिली आर्टिफिशियल सेफ्टी समिट आयोजित करण्यात आली होती. मग या समितीमध्ये मग काय झालं की जे काही आपले केंद्रीय मंत्री होते हे राजीव चंद्रशेखर यांनी हे प्रतिनिधित्व केले या समितीमध्ये. आणि लंडनमधील जी काय ब्लेचली येथे परिषद पार पडली होती, त्याला ब्लेचली जाहीरनामा असे नाव देण्यात आले. मग या न्यूजमधून आपल्याला परीक्षेमध्ये काय विचारू शकते? ब्लेचली जाहीरनामा कशाशी संबंधित आहे? तर हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेफ्टी समिट म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेफ्टी संबंधात ब्लेचली जाहीरनामा संबंधित आहे. तर इजिप्त जी काही आहे आता देश गोल्ड इयर दर्जा प्राप्त करणारा पहिला देश ठरलेला आहे. काय? गोल्ड इयर दर्जा इजिप्त. तर गोल्ड इयर दर्जा प्राप्त करणारा पहिला देश ठरलेला आहे. इजिप्तने काय केलं? हेपॅटायटिस C काय दूर करण्याच्या दिशेने अभूतपूर्व प्रगती केलेली आहे. मग WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना, या संघटनेच्या मते इजिप्त हा जागतिक आरोग्य संस्थेच्या निकषानुसार हेपॅटायटिस Cचे उच्चाटन करण्याच्या मार्गावर खूप चांगलं कार्य केलं त्यांनी आणि गोल्ड टियर दर्जा प्राप्त करणारा पहिला देश ठरलेला आहे. मग गोल्ड टियर दर्जा प्राप्त करणारा पहिला देश कोण ठरलेला आहे? इजिप्त. कशासाठी? हेपॅटायटिस Cचे जे काय हे अभूतपूर्व प्रगती केली याचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी कार्य केलेले आहे, म्हणून गोल्ड टियर दर्जा प्राप्त केलेला आहे इजिप्तने. पहिले सायबर सुरक्षा केंद्र. आता देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र चंदीगडमधील सेक्टर 18मध्ये एअरफोर्स हेरिटेज सेंटर आहे. या सेंटरच्या इमारतीमध्ये हे पहिले सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले. मग देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र कुठे? चंदीगडमध्ये सेक्टर 18 एअरफोर्स हेरिटेज इमारतीमध्ये हे स्थापन केले जाईल. तर चंदीगड प्रशासनाने यासंबंधी काय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO सोबत काय करार केलेला आहे, एवढंच लक्षात ठेवा. बाकी देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र चंदीगड. बघा आता पुढील न्यूज बघूया आपण. 6G संशोधन आणि विकास केंद्र. आता 6G संशोधन विकास केंद्र मग स्थापन. तर स्वीडनची दूरसंचार कंपनी आहे एक. कोणती आहे कंपनी? एरिक्स ही कंपनी आहे जी की दूरसंचाराचे जे काही उपकरण तयार करते, हे स्वीडनचे आहे. मग हिने काय केलेलं आहे? भारतात 6G संशोधन आणि विकास म्हणजेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट केंद्र स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. मग हे 6G संशोधन विकास केंद्र कुठे स्थापन करणार ही एरिक्स कंपनी? तर ही चेन्नईमध्ये स्थापन करणार. मग 6G संशोधन केंद्र विकास केंद्र हे कुठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर चेन्नईमध्ये स्थापन करण्यात येईल.
जीवाणूच्या नव्या प्रजातीचा शोध लागलेला आहे म्हणते. आता जीवाणूची नवी प्रजाती कोण? पुण्यातील आगाकर संशोधन संस्थेने जे की रत्नागिरी जिल्ह्यातील जी काय आरवलीच्या गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये स्पोरानेरोबियम हायड्रोजेनिफॉर्मन्स जे काय आहे हा नवीन जीवाणूचा शोध लागलेला आहे. तर कुठे? रत्नागिरी जिल्ह्यातील जे काही आरवलीच्या गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये हे नवीन जीवाणूचा शोध लागलेला आहे. तर याबाबत जी काही माहिती आहे ते मायक्रोबायोलॉजी म्हणजेच आर्काइव्ह ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट या नियतकालिकामध्ये दिलेली आहे. तर हा जीवाणू महत्त्वाचं कार्य काय आहे याचं? तर हा जीवाणू हायड्रोजन उत्पादनामध्ये जे काय आहे महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. म्हणजेच याची हायड्रोजन उत्पादन करण्याची क्षमता खूप जास्त आहे. मग लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. जी काही प्लास्टिक खाणारी बुरशी आहे, श्रीलंकेच्या जे काही जंगलामध्ये व्हाईट रॉट ही नावाची जी बुरशी आहे, हे ऑक्सिडायझिंग एन्झाईम्सच्या मदतीने लाकूड आणि प्लास्टिकचे विघटन करते. म्हणजेच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. साधं सिंपल विचारू शकते आहे, व्हाईट रॉट हे कशाशी संबंधित आहे? तर प्लास्टिक खाणारी ही बुरशी आहे. ओके, तर ही लाकूड आणि प्लास्टिकचे विघटन करणारी बुरशी आहे. तर हे आपल्याला श्रीलंकेच्या जंगलामध्ये बघायला मिळाले. तर यामध्ये काय आहे, वनस्पती जे काय आहे, वनस्पतीच्या लाकडाला लिग्निनचा एक थर असतो, त्यामुळे त्याला जे काय आहे टणकपणा येतो. आणि टणकपणा जरी असला म्हणजे कितीही टणक लाकूड असले तरी हे बुरशी याच्यामध्ये क्षमता आहे की लाकडाचं जे काय विघटन करण्याची, प्लास्टिकचे विघटन करण्याची. इंडिया सेमीकंडक्टर रिसर्च सेंटर. आता इंडिया सेमीकंडक्टर रिसर्च सेंटर सेमीकंडक्टर संशोधन आणि विकास रिसर्च अँड डेव्हलपमेंट समितीने एक अहवाल सादर केलेला आहे. त्या अहवालामध्ये काय म्हटलेलं, सेमीकंडक्टरच्या बाबतीत जर बघितलं, सरकार 2024मध्ये सेमीकंडक्टर संशोधन केंद्र सुरू करणार आहे. एवढी महत्त्वाची न्यूज आहे. तुम्ही बघा, 2024मध्ये सेमीकंडक्टर संशोधन केंद्र सुरू करणार आहे. पुरुषांसाठी निरोधक इंजेक्शन. आता पुरुषांसाठी निरोधक इंजेक्शन जर बघितलं तर लैंगिकरित्या आपण ही महत्त्वाची न्यूज आहे, त्यासाठी आता इंजेक्शनचा वापर करण्यात आलेला आहे. तर भारतीय वैज्ञानिक संशोधन परिषदेने पुरुषांसाठी जगातील पहिल्या निरोधक इंजेक्शन वैद्यकीय चाचणी पूर्ण केलेली आहे. ती सुरक्षित आहे, अत्यंत प्रभावी आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी. आणि ओपन ॲक्सेस जे काय आहे अँड्रोलॉजी शोधपत्रिकेत नुकतीच संशोधन केलं आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये शासनाने 25 ते 40 वयोगटातील 303 स्वयंकावर ही चाचणी घेतलेली आहे. आणि यामध्ये पुरुषांना 60 मिलीग्रॅम रिव्हर्सिबल इनहिबिशन्स ऑफ स्पर्म अंडर गायडन्स यामध्ये रिसर्चमध्ये काय इंजेक्शन देण्यात आलेले आहे. फिनाइलफाईन काय नेमकं? जेव्हा आपल्याला सर्दी होते, झाल्यावर आपण त्यासाठी तर आपण हॉस्पिटलमध्ये जातो सर्दीचा. तर मग सर्दी आणि तापासाठी जे काय आहे त्यामुळे आपले नाक बंद होते. मग त्यासाठी आपण काय उपयोग करतो? इन्हेलर पण यूज करतो आपण. अशा पद्धतीचे जे काय आहे आपण सर्दीसाठी ट्यूब यूज करतो. पण त्या ट्यूबमध्ये जर बघितलं तर हे एक महत्त्वाचं जे काही आहे औषध वापरले जाते, फिनाइलफाईन. आता फिनाइलफाईनवर जर बघितलं तर अमेरिकेने काय सांगितलेलं की असं सांगितलं की फिनाइलफाईन हे एक प्रकारचं मानवासाठी आणि प्राण्यांसाठी धोकादायक आहे, म्हणून यावर आता काय बंदी घालण्यात यावी असं सांगितलेलं आहे. सर्वप्रथम इंग्लंडमध्ये फिनाइलफाईनची विक्री सुरू झाली होती 1970च्या दशकात. आता ते आपल्यासाठी इन्हेलर आणि अशा प्रकारचे जे काही प्रोडक्ट आहेत याचा वापर थोडासा कमी करा. ईशान्य संपर्क सेतू हे महत्त्वाचं वाटलं नाही मला. ईशान्य क्षेत्राचे जे काही विकासाबद्दल आहे थोडंसं पण परीक्षेच्या प्रश्न तिथून तयार होणार नाही, बस असंच आपल्याला न्यूज टॅकल करायचे आहेत. ब्रँड म्हणून जे काही ओळखला जाणार नोकिया याने काय केलं, जे की भारतातील आपली 6G जागतिक संशोधन आणि जे काही रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅब स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. कोणी 6G संशोधन लॅब कोण स्थापन करणार आहे? खालीलपैकी कोणती कंपनी 6G संशोधन लॅब सुरू करणार आहे? महत्त्वाचं. आणि काय? कारण की आपण जास्तीत जास्त नोकियाकडे लक्ष देत नाही. नोकिया जर बघितलं ते परिस्थितीनुसार बदलत गेले नाही, स्वतःमध्ये त्यांनी चेंज केला नाही, म्हणून ती मागे पडलेली कंपनी आहे. म्हणून आपल्याला वाटते सॅमसंग असेल, जी की ओप्पो असेल, जी की चायनीज कंपनी आता थोड्याशा मोबाईलच्या वर आलेल्या आहे. म्हणून ही महत्त्वाची न्यूज लक्षात ठेवा. 6G संशोधनबद्दल जे काही लॅब स्थापन करण्याची घोषणा सांगितलेली आहे ते खालीलपैकी कोणत्या कंपनीने सांगितलेले आहे? नोकिया यांनी सांगितलेले आहे, एवढं लक्षात ठेवा. जे की आपले माहिती तंत्रज्ञान मंत्री केंद्रीय अश्विनी वैष्णव आहे. ओके, आता हे भविष्यात 6G तंत्रज्ञान विकासासाठी एक गरज पूर्ण करण्यासाठी पहिलाच प्रकल्प असेल. आता ओडिसामध्ये पॅराक्वॅट रसायनावर बंदी. आता पॅराक्वॅट जे काय आहे ओडिसामध्ये तणनाशक आहे. आता पॅराक्वॅट जर बघितलं यामुळे जर बघितलं माणसासाठी आणि प्राण्यांच्या आरोग्यावर परिणाम करणार आहे, म्हणून ओडिसामध्ये पॅराक्वॅट हे रसायन बंद करणार आहे. मग खालीलपैकी तुम्हाला विचारू शकते, नुकतेच चर्चेमध्ये असलेले पॅराक्वॅट हे नेमकं काय आहे? तर हे एक प्रकारचं तणनाशक आहे. आता पहिली
जे काही आहे प्रशिक्षण प्रयोगशाळा. मग आता 5G प्रशिक्षण कुठे देणार? पर्यटन आणि संस्कृती विकास मंत्री किशन रेड्डी यांनी काय सांगितलेलं आहे की जे काही ईशान्येकडील राज्य आहेत, सर्व 8 राज्य या राज्यामध्ये आता भारतातील पहिली 5G प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. आणि आरोग्य क्षेत्रातील 5G ॲप्लिकेशन्स अनावरण केलेले आहे तिथे. आणि प्रथम नॉर्थ ईस्ट काउन्सिलद्वारे केंद्रीय अर्थसहाय्य असणार आहे. केंद्र पण त्यासाठी मदत करणार आहे. आसाम सरकारच्या आसाम इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे हे लागू केले जाणार आहे. तर पहिले 5 प्रशिक्षण प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होईल? तर ईशान्येकडील जी काही राज्य आहेत, 8 राज्य त्यामध्ये होणार आहे. इकडलं राज्य जर असेल तर त्यामधून ते राज्य स्किप करायचं. बस परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला न्यूज बघायच्या आहेत. तर मलेरिया जी काही आहे, मलेरियावरील दुसरी लसीला मान्यता मिळालेली आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने ऑक्सफर्ड विद्यापीठानुसार आणि सिरम इन्स्टिट्यूट, जे की सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी विकसित केलेली आहे मलेरियाची दुसरी लस. यामध्ये ही मलेरियाची दुसरी जर बघितलं तर R21 आणि मॅट्रिक्सएम ही या लसीला मान्यता दिली आहे. मुलांमधील जी काही मलेरिया रोखणारी जी काही WHO ने मान्यता असलेली दुसरी प्रभावी लस आहे. कोणी तयार केलेली आहे? मग ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी तयार केलेली आहे मलेरियावर दुसरी लस. त्या लसीचं नाव R21 किंवा मॅट्रिक्सएम पण म्हटलं जातं तिला. तर ही लस जर बघितलं तर नोवावॅक्स या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. यामध्ये आत्तापर्यंत R21 आणि त्याला मॅट्रिक्सएम मलेरिया लस ही घाना, नायजेरिया आणि बुर्किना फासो यामध्ये वापरण्यासाठी परवानगी मिळालेली आहे यांना. बघा आता टाईप 2 मधुमेह. आता टाईप 2 मधुमेहाबद्दल जर बघितलं, मधुमेह तर असतोच, पण टाईप 2 मध्ये जर बघितलं तर या मधुमेहाचा कशा पद्धतीने आपण उपचार करू शकतो हे इथे सांगितलेले आहे न्यूजमध्ये. तर युरोपियन असोसिएशनने काय आहे फॉर द स्टडी ऑफ डायबिटीज या अहवालामध्ये सांगितलेलं आहे की नैसर्गिक प्रकाशामध्ये जर गेलो आपण तर या संपर्कात जर गेलो आपण तर आपल्याला टाईप 2 मधुमेहाचा काय उपचार आणि प्रतिबंध करण्यास मदत होईल असं सिंपल सांगितलेलं आहे त्यांनी. तर नव्या जैवसक्रिय सूक्ष्मजीवांचा शोध लागलेला आहे. आता नव्या सक्रिय सूक्ष्मजीवांचा शोध जर बघितला तर बघू आपण आता काय म्हटलेलं आहे. जे की 500 नव्या जैवसक्रिय सूक्ष्मजीवांचा शोध लागलेला आहे. प्रथमच काय जे काय अस्तित्वामध्ये सिद्ध झालेले आहे. त्यामध्ये जर बघितलं तर 15 ते 20 या कालावधीमध्ये पश्चिम घाटातील दुर्गम अभयारण्यामध्ये संशोधकांनी 50 ठिकाणांची निवड केली होती. यामधील 20 ठिकाणामध्ये हे जैविक सूक्ष्मजीव अध्ययन केल्यानंतर या नव्या प्रजातीचा शोध लागलेला आहे. आता जर बघितलं त्यातील एका प्रतिजीविकाने रुग्णालयातील संसर्गाला कारणीभूत जीवनरोधी गुणधर्म दाखविलेला आहे. NCLच्या नावावरून त्याला एन्सिलियामायसिन असे नाव दिलेले आहे. तर नव्या जैव सक्रिय सूक्ष्मजीवांचा शोध लागलेला आहे जवळपास, लक्षात ठेवा. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने पित्ताशयाच्या कर्करोगाचे निदान. आता मग आर्टिफिशियल जे काही आहे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने आता जे की पित्ताशयाचा कर्करोग आहे याची पण निदान करता येईल. आता हे जर बघितलं अशा पद्धतीने चंदीगड येथील रुग्णालयामध्ये रेडिओलॉजी तंत्रज्ञाप्रमाणेच आता अत्यंत अचूकपणे पित्ताशय जे काही कर्करोग आहे याचे निदान केलेले आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने. चंदीगडमधील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था आणि IIT दिल्लीच्या एका गटाने हे अल्ट्रासाऊंडचा उपयोग करून पित्ताशयाच्या कर्करोगाचे निदान केलेले आहे आणि त्याला डीप लर्निंग मॉडेल पण विकसित केलेलं आहे. त्यासाठी काय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आपण भरपूर साऱ्या गोष्टी करू शकतो. आता पित्ताशयाच्या कर्करोगाचे पण निदान त्यामध्ये आपण रेडिओलॉजीच्या तंत्रज्ञानाप्रमाणे करू शकतो. तर पहिले भूमिगत पॉवर ट्रान्सफॉर्मर. आता पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणजे यामध्ये ऊर्जा निर्माण केली जाते आणि ते भूमिगत आहे. तर मग कुठे तर पहिले भूमिगत पॉवर ट्रान्सफॉर्मर स्टेशन जर बघितलं बंगळुरूमध्ये उद्घाटन करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा ते बंगळुरूमधील जे काही आहे मल्लेश्वर येथे 500 किलोवॅट जे काही आहे क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर आहे. तर पहिले भूमिगत पॉवर ट्रान्सफॉर्मर पहिले म्हटलं तर ही न्यूज खूप महत्त्वाची असतात. तर पहिले भूमिगत पॉवर ट्रान्सफॉर्मर बेंगळुरूमध्ये मल्लेश्वर येथे 500 किलोवॅट जी काही क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर आहे. आता ABDM मायक्रोसाइट्स हे आरोग्य प्राधिकरणाची जी काही महत्त्वाची आहे. यामध्ये जे काय म्हटलेलं आहे आयुष्यमान भारत जे काही डिजिटल मिशन आहे याला आपण मायक्रोसाइट्स आयझॉल मिझोरम येथे सुरू करण्यात येणार आहे. कशासाठी? या मायक्रोसाइट्स प्रोजेक्टच्या अंतर्गत हे काय मिशन सुरू करण्यात येणार आहे. कुठे? मिझोरममध्ये. प्रकारचे 100 मायक्रोसाइट्स प्रकल्पाची घोषणा केलेली आहे. पण पहिलं जर बघितलं तर मिझोरममध्ये सुरू केलेलं आहे जे की आयुष्यमान भारत डिजिटल मायक्रोसाइट्स आयझॉल मिझोरम येथे सुरू करण्यात आलेलं आहे. तर यामध्ये काय आहे की जे काही खाजगी दवाखाने आहे, लहान रुग्णालय आहे, प्रयोगशाळे सर्व आरोग्य सुविधा आहेत हे सक्षम केले जाईल. यामध्ये हे यासाठी एक महत्त्वाचं काय आपल्याला
बघायला मिळते हे प्रकल्प. आणि गुजरातचं काय घोषणापत्र यामध्ये, तर जागतिक आरोग्य संघटना काय आहे, जागतिक पारंपरिक औषध परिषद भरली होती 2023मध्ये. या परिषदेमध्ये एक दस्तावेज होता, त्या दस्तावेजाला गुजरात घोषणापत्र हे नाव दिलेलं आहे. तर त्यामध्ये स्वदेशी ज्ञान, जैवविविधता, पारंपरिक आणि पूरक आणि एकात्मिक औषधीसाठी जागतिक वचनबद्धतेची पुष्टी करण्यात आलेली आहे. WHO ट्रॅडिशनल मेडिसिन ग्लोबल समिट गांधीनगर येथे पार पडलेली आहे आणि जे की जागतिक आरोग्य संघटनेची हे पहल आहे. आणि म्हणून त्या दस्तावेजामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने गुजरात घोषणापत्राचा उल्लेख केलेला आहे. एवढं लक्षात ठेवणं आवश्यक आहे आपल्याला. नभोमित्र प्रणाली, आता मच्छीमार जे काय आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी इस्रोने काय केलेली आहे, ॲप्लिकेशन सेंटर सुरू केले आहे. हे उपग्रहाच्या आधारित तळवणूक प्रणाली आहे. दुतर्फा संदेश सेवा सक्षम असेल. हवामान आणि चक्रीवादळाचे इशारे स्थानिक भाषेत दिले जातील. यामध्ये त्रिनेत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली C.DOT 40व्या वर्धापन दिनात सायबर गुन्हा नियंत्रण आणण्यासाठी स्वदेशी आर्टिफिशियल प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तर तिचे नाव आहे त्रिनेत्र. हे स्वदेशी आर्टिफिशियल जे काय प्रणाली आहे हे त्रिनेत्र नाव आहे दिलेले. तर हे जर बघितलं तर नवी दिल्ली, देवीसिंग चौहान यांनी नवी दिल्ली येथे C.DOT या एंटरप्राइजेस सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर इस्कॉमच्या उद्घाटनाच्या वेळी यांनी याचे अनावरण केलेले आहे. जी की पहिली स्वदेशी ट्रॅक्टर म्हणजे पश्चिम बंगालमधील दुर्गापूर केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिक संशोधन संस्था यांनी काय विकसित केलं, जे की CSIR प्रायमा ET11 या पहिल्या स्वदेशी ट्रॅक्टर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांच्या हस्ते अनावरण केलेले आहे. तर पहिले स्वदेशी ट्रॅक्टर जर बघितलं तर पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे यांनी अनावरण केलेले आहे. तर आता भारतातील पहिली जी काय आर्टिफिशियल शाळा केरळ राज्याने तिरुवनंतपुरममध्ये शांतिगिरी विद्याभवन येथे पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाळा सुरू केलेली आहे, जी की माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर यामध्ये जर बघितलं लर्निंग इंजिन्स म्हणजेच ILE अमेरिका आणि वैदिक स्कूल जर बघितलं भागीदारीत आर्टिफिशियल स्कूल हे तयार करण्यात आले आहे. लक्षात ठेवा, अमेरिकेच्या आणि त्यासोबत वैदिक स्कूल यांच्या भागीदारीने सुरू करण्यात आलेली भारतातील पहिली आर्टिफिशियल शाळा हे कुठे, केरळ राज्यातील तिरुवनंतपुरममधील शांतिगिरी विद्याभवन येथे. तर RSV साठी लशीला मंजुरी. अमेरिका यांनी गर्भवती महिलांसाठी बाळांमध्ये जे काही रेस्पिरेटरी सिन्शियस व्हायरसमुळे काय RSVमुळे होणारे जे काही आजार आहे, गंभीर आजार, यासाठी लस मंजूर करणारा पहिला देश ठरलेला आहे. जे की गर्भवती महिलांसाठी जे काही बाळामध्ये रेस्पिरेटरी जे काही सिन्शियस व्हायरसमुळे जे काही गंभीर आजार होतात त्यासाठी लस बनवणारा पहिला देश जर बघितला तर अमेरिका आहे RSV लशीला मंजुरी देणारा. तर एवढं महत्त्वाचं आहे आपल्याला. गर्भधारणेच्या 32 ते 36 आठवड्यापर्यंत जन्मापासून 6 महिन्यापर्यंत अर्भकांचे संरक्षण करण्यासाठी एकल इंजेक्शन म्हणून वापरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. ओके, त्याला ॲब्रॅस्वो असे लशीचे नाव आहे हे. तर अशाच पद्धतीचे जे काही आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील जे काही न्यूज बघितलेले आहेत आणि अशाच पद्धतीची जी काही आपली सिरीज कंटिन्यू चालू राहणार आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करण्याचा एकच उद्देश की यूट्यूबचा ॲल्गोरिदम आहे, तुम्ही जास्त शेअर करसाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ते सर्क्युलेट करणार